माझ्या चिमुकल्या बांधवां मित्रांनो, सर्वांनीच भाषणं दिलेली आहेत, त्याबद्दल काही सांगण्याची गरज नाही. परंतु खरंच एक आदर्श म्हणून गाव समोर यायला काही उशीर लागत नाही. कारण आज आम्ही या 10 वर्षाखाली जर पाहिलं तर या शाळेत अंगणवाडी ताई आणि जे शिक्षक असतील ते सोडून महिला शाळेवर येतच नव्हत्या. कारण एक असं अदृश्य भीती दडलेली होती. परंतु ज्या बाबासाहेबांनी संविधानातून महिलांना जे आरक्षण दिलं आणि आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील सारख्या, पंतप्रधान इंदिरा गांधी सारख्या महान महिला समोर आल्या आणि आज कोणती महिला कलेक्टर असेल, कोणती काही अधिकारी, हे आपल्या या बाबासाहेबांमुळे, महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या सावित्री मातेनं जर मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला नसता तर आज महिला समोर आली नसती. तर आज आपल्या गावातून कोणी डॉक्टर झालेला आहे, कोणी इंजिनियर आहे. मंगेश भाऊनी साहित्य दिलं, तो खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण आज म्हणजे माझ्या मनातून पण इतकी इच्छा वाटते की प्रत्येक वेळेस म्हणजे 15 ऑगस्ट असो, कारण एक मुलांना आवड निर्माण होते की खरंच आपल्याला कुठेतरी या सर ज्ञान देतात, परंतु त्याच्यातून आपल्या गावात जी गोडी आहे खरंच आपल्याला काहीतरी मिळतं. आणि त्या उत्सुकतेने विद्यार्थी सुद्धा जास्त अभ्यास करायला लागतात. सर, आमच्याकडून तुम्हाला श्रमदान असेल किंवा आर्थिक मदत असेल ती तुम्हाला भरभरून आम्ही देऊ. फक्त तुम्ही आम्हाला आमच्यापर्यंत ही गोष्ट म्हणजे सांगत जा. मी गेल्या वर्षी म्हणलं होतं की म्हणजे या साऊंड सिस्टीमचा आवाज गावापर्यंत पोहोचत नाही. कारण ज्या अजून महिला, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या इथं पालक आणि आई आलेली नाही, दुर्दैव काही नाही आलेली. पण आलं पाहिजे. कारण आपल्या लेकराचा आनंद आपण नाही घ्यायचा तर कोण नाही घ्यायचा. आपण मुलं घडे म्हणजे जन्माला आणतो कशासाठी? कारण माझं मूल सुदृढ बनलं पाहिजे आणि ते सुदृढ मूल होऊन आज देशाचा एक भविष्याचा विचार केला पाहिजे. कोणी समजा चांगला शेतकरी बनल, कोणी डॉक्टर इंजिनियर बनल, कोणी देशाचा रक्षक, समजा ज्याच्या ते नशिबानं. पण आज शिक्षण हे महत्वाचे. कारण हे कॅम्प्युटर युग आलेलं आहे. सर्व सिस्टीम ऑनलाईन झालेली असल्यामुळं शिक्षण हे जमतेम. कारण मुलं पण इतके त्यांची मेमरी कॅम्प्युटर झाली. ते मंगेश भाऊ म्हणल्यावानी खरंच आम्ही जेव्हा शाळेत होतो ना सर, मोजके विद्यार्थी भाषण करायचे. एक अनिल होता, आता तो मुंबईला आहे. आम्हाला वाटते मंगेश भाऊला बोरकर सर, शिंदे सर असतील, आपल्या विठू भाऊला द्यायला, बरोबर आहे ना. तर समजा असं इतकं स्टेज निर्माण व्हायचं नाही. पण तुमचे इतके उपकार आहेत शाळेवर सर की या समजा आपले काळे सर आले का तेव्हापासून इतकं स्टेज आणि आपल्या शाळेचं इतकं नाव रोशन, बरोबर आहे ना, की समजा केंद्रात, जिल्ह्यात, तालुक्यात घडत राहते. आणि आता एक दिवस आपलं नाव या देशाच्या समजा देशातच जाईल एवढी इच्छा बाळगतो. आणि जी काही मदत लागल सर, आणि या पुढच्या पिढीनं आपल्या गावातून आता परगावीचे शिक्षण घेत आहेत, मुलं असो की मुली, मुलीला कमी समजू नका. कारण ही मुलगी एक देशाचा अशी आधार आहे की ती एक घर सुधरत नाही, ती आई वडिलांचं नाव रोशन करते, पण सासरच्यांचं पण नाव रोशन करते. हे कधीही विसरू नका. तेव्हा मुलीला कमी समजू नका. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय